शूटिंग चालू आहे पुढे
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम
उच्चारिता खंडेयन तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेयन महायोग पीठे तटे भीमरक्षण वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो आत्मस्वरूप गणेशप्रिय स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता प्रिय संत तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय जन्म मरणाचे कारण मीमांसा विठ्ठल नावाने संपून जाईल याचा उल्लेख करतात. वास्तविक औषध एकच असावं आणि अनेक रोगांवर गुणकारी असावं. आता सध्या स्वप्रामेशीन 14 रोगांवर चालते म्हणून भाजलं तरी लावा कापलं तरी तसं एकच पण अनेक याच अभंगामध्ये त्याची 6 कारणं मीमांसा दिलीत की त्या 6 प्रकाराला आपल्याला लावून पाहायचं आणि मग ऐसे विठोबाचे विठ्ठल तुटे भवरोग संचित क्रियमान भोग जन्म मरण मला सुटत नाही तुटून जातं. तुटलेलं चांगलं का सुटलेलं चांगलं? सुटलेलं परत येईल आणि तुटलेलं ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन. 2 कारणं झाली. वसो न शके पाप पाप राहत नाही. वस्ती राहणे संस्कृत शब्द वस्ती करणे म्हणजे राहणे. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला 15 दिवस घरी राहिला त्याला वस्ती कर म्हणजे पाप जर राहिलं तर ते वसो न शके प्रमाण नाही लागत. जाय त्रिविध तो ताप आणि त्रिविध 3 प्रकारचा ताप नंतर सांगेल तो या नामाने राहत नाही. आणि शेवटचं तुकोबाराय मार्मिकता सांगतात संपूर्ण विश्वाला जिने भगवंताला सुद्धा जिने वेड बनवलंय महाराज ती माया सुद्धा हरिभक्तांच्या वाटेला जात नाही. विठ्ठल थोडा परिहार देईन. गणेश जयंती निमित्ताने सप्ताह चालू आहे. द्विधा मनस्थिती झाली होती माझी महाराज. कदाचित तीर्थ सांगावी कारण निवृत्तीनाथ महाराज त्यांचा त्र्यंबकेश्वर यात्रा आहे महाराज. पण गाथ्यात पाहिली तरी वारीचा सोहळा आहे महाराज समाधी सोहळा नाही.
आणि वारी आम्ही निमित्त निर्माण केली. त्याच्यापेक्षा म्हणून आजचं पुढचे येणारे कीर्तनकार पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला विचारतील जा की पहिल्या दिवशी अभंग कुठला घेतो. मग त्याच्यातून थोडीशी निवृत्तीनाथ मला सांगून जाईल, वारी सांगून जाईल, नंतर माझ्या आवडताकडे येईल. ज्यांच्या सहवासामध्ये मी ते आलो महाराज, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय एक तिळभर सुद्धा मी सरकू शकत नाही. हरिभक्त पारायण वैकुंठवासी गोलोक महाराज एक प्रमाणाने सांगेन महाराज आणि एका ओळीने सांगेन महाराज. पहिली ओळी सांगतो महाराज, मी पार्थ द्रोणाचा केला येणे मदन त्याने उपकार का आभारी देव बुधी तयाचे. मी त्यांना मारू शकत नाही, अर्जुन जसा म्हणतो त्यांचे उपकार आहेत महाराज. आता प्रमाण सांगेन, हाती धरून पावविले धरा तया उपकार काय धाय. ज्यांनी हाताला धरून या नेरूळमध्ये मला आणलं महाराज, त्यांच्या उपकाराला दिलं माझ्याच जेवण तरी अजिबात काय द्यावे आमची भावे ठेवी सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण परम आदरणीय गावडे महाराज अशोक महाराज गावडे यांच्या मार्गदर्शनाने हा चाललेला सप्ताह आमचे देव समान श्रोत मंडळी. आता घोलप बाबाच्या नंतर ज्यांनी ती खांद्यावर आपली पताका घेतली आमचे हरिभक्तपणे रामदास बाबा आहेत, ते नेहमी मार्गदर्शन करतात. मी त्यांना इथे ओळख त्यांच्या बरोबरीला होते म्हणून. गायक आणि सुंदर साधेमार नावासाठी मी तुमचे अपरिचित आहे, पण मला ओळख दिली की आळंदीला शिकलेले आहेत म्हणून आमचा काही प्रॉब्लेम नाही. माझ्या बाबतीत सांगून महाराज एकच प्रमाण देईन, नोहे दास खरा कधी हा मी दासही नाही त्या म्हणण्याच्या योग्यतेचा, पण घोलप बाबाने फक्त हाताला धरून आणलं त्या निमित्ताने ते उभा राहिले. प्रमाण सांगेन महाराज, लेकुरा लेववी माता अलंकार नाही अंतपार आवडीशी, हे सर्व अलंकार ते आईने आम्हाला घातलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला दया उतराई भावी कवन्या जन्म नाही ऐशी. बस जास्त मला त्यांच्यावर बोललं तर अजून भावनावेश मी होऊन जाईल. या कॉर्नर पासून आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जवळजवळ 7-8 कीर्तनकार आमच्या मंडळामध्ये महाराज आहेत. आणि त्यामुळे प्रश्न येतो की कार्यक्रम कोणाला द्यायचे. आमचे हरिभक्त मोरेमावली संप्रदायाचे तरुण तडफदार कीर्तनकार विजय महाराज आहेत, आमचे गोडेकर बाबा आहेत, आणि ज्योतिषासहित कुंडलीसहित कीर्तन सांगणारे आमचे दळवी बाबा आहेत. वा, आता सध्या ज्यांनी ही पताका खांद्यावर घेतली घोलप बाबाच्या नंतर निर्णय घ्यायचे, सप्ताह कुठला घ्यायचा त्या सप्ताह नाही घ्यायचा, आमचे गिरे बाबा आहेत, आमचे आळंदीकर सुंदर साथ देत आहेत, आमचे PS साहेब बोरकर महाराज आहेत, हरिचंद महाराज आहेत सर्व. आणि याही बाजूतील त्यांनी काही चहा पाजला होता त्यांचे नाव घेतले. या बाजूची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, देव समाज श्रोते मंडळी, मृदुंगाचार्य सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला माघी जयंती निमित्ताचा सप्ताह आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा आजचा त्र्यंबकेश्वरची वारी. निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं गेलं मला तर एकच सांगून जाईल, वारकरी सांप्रदायिक परंपरा जी आली ना महाराज, विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्तीनाथ आदिनाथापासून आदी परंपरा जाण.
ही परंपरा तिथून मार्ग आली. ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला जोरामध्ये. क्षीरसिंधूच्या परिसरी अनेक कव्या सांगितलं. तिथून जो संप्रदाय महाराज आला तो माऊलीनी ज्या वेळेला सांगितले आता बस, एक गुरु एक शिष्य बस, इथून आमचा संप्रदाय जो एकच मगाशी प्रमाणे मोगरा फुलला फुले विचित्राचे हा फुलत गेला वाढत गेला. मी तरी म्हणतो की बाबा गगन सुद्धा ठेंग न पडावं इतका संप्रदाय बहरत जावा. त्याला राहायला तसे तर व्यापकपणे उदाहरण जैसे का आकाश आपण म्हणू शकू, पण ते आकाश सुद्धा महाराज या वेळासाठी कमी पडेल एवढा उंचीला नेलेला संप्रदाय त्या माऊली महाराज आहे. तर त्याला संप्रदाय महाराज जे व्यासपीठ आहे, बैठक आहे, ही फार मोठी आहे. त्या निवृत्ती दादांना आपण विसरू शकत नाही. आज त्यांचा त्र्यंबकला महाराज मागे शोभे ब्रह्मगिरी, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी असा 16 महाराज माऊली त्यांच्यासाठी अनेक प्रमाणात देतील महाराज. पण काही प्रमाणात सांगून जातं तीर्थाच्या निमित्ताने सकळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई हरिपाठा सांगतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दिधरे संपूर्ण हे माझं काहीच नाही किंबहुना तुमचे केले. कीर्तन संपलं नाही. तैसे निवृत्ती दातांचे गौरव आहे ईसाचे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव होते. माझं काहीच नाही दादा, हे जे आहे ना हे सगळं तुमचं आहे. आपलं सुप्त माप महाराज आपल्या पुण्याचं सर्वच्या सर्व आपल्या श्री गुरूंच्या चरणावरती टाकलंय. वारकरी संप्रदाय श्री गुरुंना कधी विसरू शकत नाही. गुरु हा संत विचारा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. सद्गुरु वाचुनी संसारी तार संसारी तार नसीची निष्ठंक आनगुणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती गुरविद्यार्थी शिष्याची. असे निवृत्ती जातात आपले विश्वाचे गुरु आहेत महाराज. त्यांच्याची वारी मी तरी सांगेन की बाबा सर्व तीर्थात जाण्यापेक्षा फक्त एकाच तीर्थात स्नान करावं. काही इतर तीर्थ पाक घालवतील की नाही मला माहिती नाही महाराज. पण हे जे तीर्थ आहे महाराज, गंगा सुद्धा महाराज त्यांचे तीर्थाचे आपले संता तेने अंगलगी पापा ते जननी गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे स्नान केली गंगा पवित्र करी सगळं जगा. हे गंगाई निज पाप भंगा तुमची चरण संगा वाचित. गंगा आली आम्हावरी संत बाहुले सारे. आमच्यावर गंगा आली, आम्ही गंगेकडे गेलो नाही महाराज. निवृत्तीनाथ महाराज आमच्याकडे आले. माऊली सांगते तुकोबराय सांगतात आमच्याकडे उलटा प्रवास झाला. आम्ही फक्त नामस्मरण केलं ते आमच्याकडे आले.
आजच्या अभंगातून 2 पर्याय मला निवडायचे. तुकोबराय या अभंगात डॉक्टरी घेतात, रोगाचं निदान सांगतात. भवरोग हा शब्द का टाकला तुकोबरायने? भवनदी हा शब्द का टाकला? संसाराला अनेक नाव आहेत, गीताकार त्याला उलटा वृक्ष म्हणतात. तर रोग हा शब्द कुठल्या अर्थाने टाकला? कधी कधी तुकोबराय देवाला सुद्धा वैद्य म्हणतात. वैदिक पंढरीराव म्हणजे वैदी एकच महाराज आहे. अंतर्भाव तो जाणे, फक्त तोच जाणतो. आणि इथे मात्र सांगतात की कधी कधी आम्ही सुद्धा वैद्य आहोत. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मरस घेई काढा घेण्यापेक्षा तुकोबराय एकच ब्रह्मरसाचा काढा घ्या. अनेक काढे घरातून बाहेर काढतील, पण हा काढा बाहेर गेलेले ना पुन्हा आत आले. एवढी ताकद आहे या काढ्यामध्ये. नाव फक्त काढा आहे, पण तो काढत नाही, आपल्याला परत जीवनात आणेल असा ब्रह्मरसाचा काढा घ्या. तुकोबराय सांगतात, पथ्यासहित सांगतात. इथे तुकोबराय आजच्या अभंगातले डॉक्टर आहेत. डॉक्टर सामान्य आणि देव किंवा संत डॉक्टर यातला फरक भावार्थांतर सांगेल. दोघांच्या जो 7-8 फरक आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. फक्त मला एवढंच सांगायचं तुर्तास की माणसाच्या मागे मारत अनेक व्याधी आहेत. आजचा आपला सुरुवातीचा दिवस आहे. डायरेक्ट अभंगात शिरावं बरं पण वाटत नाही, कारण आता नामपर अभंग आहे. आरंभी आवडी सगळी सिद्धी जगी. सुरुवात असल्यावर नामपर अभंगाने व्हावी. आणि ते माऊली सांगतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव. त्याचं नाव घ्यावं, तर नावच महाराज सतत घेता येतं. बाकी कुठलीच गोष्ट सतत करता येत नाही. यज्ञ सतत करता येत नाही, दान सतत करता येत नाही. कुठल्याच राजाला जमलं नाही, त्यांची कोठारं खाली झाली. पण हे असं एकच दान आहे, हे दिल्याने वाढत असते महाराज. एक शिदधी दिल्या कोटी कुळाचे उद्धर, हे एकच असे महाराज की हे दिलेली वाढते. विठ्ठल विठ्ठल चुके शेहू ब्रह्मानंद
गोलोबाबा सांगायचे कारण एकादशीला पेट्रोल जरा कमी असतं गाडीत आणि गोलोबाबाच्या जोडीला उभं राहिलं ते सतत म्हणायचे चांदवेकर उंच चाली एकादशीला घ्यायचं नसेल तर चक्कर करते टाईम येणार राहत नाही पण काय नाही एखादा शिक्षक मारायला काय हरकत नाही बाकीचे आपण प्लेट बॉल करतो पण सतत नामस्मरण करता येतं सुखी शिव ब्रह्मा सदा सदा नाम घोष हरिकथा तिने सदा चित्ता सर्व गोष्टी सतत करता येत नाही नामस्मरण सतत करता येते काही गोष्टी अधिक केल्या तर त्याचा नाश होतो अति तिथे पण नामस्मरण अति केलं की देव भेटल्याशिवाय राहत नाही नामस्मरण जेवढं वाढेल तेवढं मला नामस्मरणाचे अधिक फायदे आहेत नामस्मरणाने पुण्य वाढतंय आता सर्वच प्रमाण कशा देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना नामस्मरणाने पातकांचा नाश होतो नामसंकीर्तन साधन पै सोपी जळतीला पापे जन्मांतरे जळतीला पापे जन्मांतरे जळतीला पापे जन्मांतरी जळतीला पापे जन्मांतरी नामसंकीर्तन साधन पै सोपे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांते आपण आपले निघतो आता महाराज जीवनामध्ये सर्वात मोठी 3 दुःख आहेत तोपर्यंत जर फायदे सांगत असेल 6 फायदे आहेत मग असे सांगून गेलो भवरोग पहिला संपला जातो भवरोग हे नाव का दिलं महाराज रोग काय करतो पहिलं सांगून जातो रोग असलेली ताकद घेऊन जातो आणि नसलेलं दुर्बल पण देतो बारकाईने ऐका की रोग नसलेलं दुर्बल पण आम्हाला देतो अशक्तपणा देतो रोग झाल्यानंतर आणि असलेली ताकद घेऊन जातो संसार तसाच करतो महाराज जर रोग रूपाने आला तर असलेलं वैभव घेऊन जातो आणि नसलेलं दारिद्र्य देऊन जातो या रूपाने तुकोबाने नाव सांगितलं असेल तुटे भवरोग भवनदी का नाव सांगितलं महाराज ज्या वेळेला पैल तीराला जावं असं वाटत असेल त्यावेळी तुकोबाने त्याला भवनदी नाव देत असावे कदाचित आपल्या कोणाचा जरी आधार घेतल्याशिवाय जाता येत नसेल आपण स्वतःच्या बाहुनी तरुण जाऊत असेल तर तोपर्यंत भवनदी ठीक आहे दैवीशा गुणमयी मम माया गुणवती तोपर्यंत ठीक आहे महाराज पण ज्यावेळी ती व्यापक रूप घेईल ती नदी ज्या व्यापक रूप गेली सागराला जाऊन गेली तेव्हा सागर करण्याची ताकद जीवाची नाही किती दुसरं प्रमाण हो सागर करता पैल उभा राहता कटी कर ठेवून या तिथे सांगतात त्या भवसागरातून जायचंय तर आपल्याला त्याचा आधार घ्यावा लागेल दुसरं कारण सांगून जातो महाराज नदी आणि सागर याच्यात फरक आहे सागर जरी वर्षाकाली सरिता आटोनी जाई पंड सुद्धा वाढू लागे पंड सुद्धा आणि ग्रीष्मकाली सरिता आटोनी जाई पंड सुद्धा दोन्ही प्रमाणावर ओव्या ग्रीष्मकाल आला की आटायला लागते आणि वर्षाकाल आले की चढायला लागते तसं सागर नाही महाराज सागर वर्षा काळातही फरक पडत नाही आणि उन्हाळ्यातही त्याला काही फरक पडत नाही अपूर्यमानम अचलम प्रविष्टम दुसऱ्या श्लोक अशी सागराची उपमा आहे सागर कधी कमी होत नाही आणि वाढत नाही पण आपल्या संसार जर रूपात जर आपण द्यायला लागलो महाराज तर गंगा उगमस्थानी छोटी असते गंगा उगमस्थानी छोटी असते आणि नंतर गावा मागील ओह गंगा म्हणे अमंगळ अंधारे खटेल अंबर ते आले दिवस नाता समोर अंधाराने आभाळ भरलेलं आहे पण सूर्य उगवल्यावर थांबत नाही तशी एकदा गंगा एक ओढ्याला घेऊन आली भेटली की त्यांचा ओढेपणा शिल्लक ठेवत नाही ती सर्वांना पवित्रपणा देत जाते पण सागराला मिळताना महाराज ती एवढी व्यापक होते तर ओळखता येत नाही तुका म्हणे गंगा सागर म्हणजे निघताना छोटी आहे गंगा उगमस्थानी छोटी आहे आणि सागराला मिळताना व्यापक आहे आपली उलटी आहे महाराज आपली पहिली वर्षाची गंगा फार मोठी पहिल्या वर्षी लग्नाचं फार मोठी गंगा
हा तिच्याशिवाय जेवत नाही, ती त्याच्या आल्याशिवाय जेवत नाही, पुढचं मला काही माहित नाही. परंतु एकमेकाचं प्रेम डबल सागरापेक्षा असतंय. आणि एकदा 7-8 वर्षे गेली त्या सागराला, त्या गंगेला, की मग ती म्हणते हे पिढा नाही येईल तरी लवकर नाही येईल. माझ्या सहित सांगतो, लवकर नाही येईल तरी म्हणजे म्हणत नाही तसे आपल्याला कीर्तन सांगायला काय हरकत नाही. परंतु जे पहिलं जे मोठं जे व्यापकपणा होता प्रेमाचा, तो शेवटच्या क्षणाला काय झाला. आता तलावाचं पाणी तसं आहे महाराज. नदीचं पाणी सुरुवातीला थोडं, शेवटला जास्त. तलाव सुरुवातीला मोठा आणि तो शेवटला कुठून चालू झाला माहिती नाही. आपलं सांसारिक प्रेम तसंच आहे, सुरुवातीला मोठा आणि शेवटला एकमेकाचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नसते, इथपर्यंत आपला संसार येऊन फेकतो. त्यावेळेला वाटतंय गुंतलो या संसारे कैसा झालो से आनंद, मी माझे वाढवूनी माया कृष्णीचा बाग. मला संसार करणं अवघड नाही, खरंच सांगतो. संसार गुंतणं अवघड आहे. संसार कोणी केला नाही. माऊली सुद्धा सांगेल असोनी संसार वेदशास्त्रो भारी बाह्यास. संसार सर्वांनी महाराज केला, पण गुंतले नाहीत महाराज. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. त्या बंधनातून निघावे लागेल. संत मायबाप त्या बंधनात राहिले नाहीत. जीवनामध्ये महाराज मोठी 3 दुःख आहे ती सांगून जाते. पहिलं दुःख आहे गरिबीचं दुःख. गरिबी माणसाला महाराज आली ना की लाचार बनवते. पापी माणसाला दुःखी बनवते महाराज. आणि ज्याच्या हाताकडे काहीच नाही त्याला अपराधी सुद्धा बनवते. लाचार, अपराधी. गरिबी एकाच वेळेला आली ना महाराज तर सर्व दुःख देऊन जाते. ज्यांना ज्यांना आली त्यांना विचार महाराज. तो कुबराय सांगतात की सर्वात मोठा जर दुर्बलपणा कुठला असेल महाराज तर आपली गरिबी आहे. कधी कधी विराईंच्या अभंगातून सांगतात की मी जो आलो ना तुझ्या मागून तो तसाच आलो. आपला म्हणा तुझं सवे आम्ही अनुसरलो आबला, नको अंगी कराराव हरी हीन देव, सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पाशी. माझा जीव घाबरतो इकडे. एवढे संसाराने महाराज आम्हाला लाचार बनवले. काय केलं नाही संसाराने महाराज, भरपूर दुःख दिलंय. मग सुरुवातीला जीवाला सर्वात मोठं दुःख आहे ते गरिबीचं आहे. आणि गरिबी महाराज जर असेल त्या माणसाला पहिली घरातली किंमत देत नाही. घरातली माणसं गरिबीला किंमत देत नाही. विठ्ठला विठ्ठला बघा मादनीय गावडे बाबा आलेत. सुरुवातीला उल्लेख केला तुमचा. आणि आमचंही भाग्य आहे की पहिल्या दिवसापासून हजेरी आपली आहेच. क्षेत्रच तुमचं आहे. मागे गुलाब्याला बोललो तसंच बोलता काही लोक म्हणतात की आम्हाला कीर्तनाला त्रास होतो. तिथं प्रशस्त आहे. गुलाब्याचा मी रस्त्यावर कार्यक्रम होतो. सहज बोलता एक शब्द बोलून गेलो. लोक आपल्याला महाराज फार सण करतात. आपण रोडवर जर सप्ताह केला, रस्त्यावर जर सप्ताह केला तर सांगा आपण त्यांच्या क्षेत्रात गेलो का ते आपल्या क्षेत्रात आले. आपण त्यांच्या क्षेत्रात गेलो आणि बघ म्हणायचं लोकांचा सप्ताहाला जास्त त्रास. वास्तविक आपण आपलं स्थान सोडलंय. स्थान कोणी सोडलं? आपण सोडलं. मंदिरात केलं तर ते येऊ शकतील का तर आपण बोलू शकतो. पण तरी सुद्धा ते निमूटपणे जात आहेत. आपलाच गोंधळ जास्त असतो. आपल्या ते घेऊन तिथं प्रशस्त जागा आहे. मला रोडवरचं कीर्तन नाही. आणि पहिलाच दिवस असला तरी समाज भरपूर आहे. गरिबीचे दुःख आपल्याला सांगायचं आहे. मला गरिबी माणसाला लाचार बनवते. आणि गरिबी इतकी येऊ नये. पुराणामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं महाराज. सर्वात जास्त गरिबी आली फक्त सुदामेच्या जीवनात. सुदामा ब्राह्मण दुःखे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव खोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो. 7-7 दिवस पाण्याचे गोळे तोंडामध्ये मुलाच्या कोंबाची सुदामेची पत्नी. एवढं 18 विश्व दारिद्र्य होते. पण हे गरिबीचं दुःख महाराज जास्त काळ राहू शकत नाही.
आपलं प्रारब्ध प्रतिकूल आहे ते जर अनुकूल झालं ना कदाचित, तर ती सुद्धा गरिबी जायला वेळ लागत नाही. कदाचित ही गरिबी माणसाची संपून जाते, राहत नाही. जोपर्यंत आपला एखाद्याला लॉटरी लागली, एखाद्याचा मुलगा चांगला कामाला लागला की ते मागचे दिवस ते आठवतात. कोण होता म्हणायचं नाही, जी होती परिस्थिती ती आता बदलली. आणि ती बदलल्यानंतर मग तो म्हणतो की आता बाबा पहिलं आम्हाला आठवायचं सुद्धा नाही. इतके गरिबीला घाबरतात. पण गरिबी बदलू शकते महाराज, प्रारब्ध अनुकूल झालं तर. पहिला प्रश्न फोडून टाकतो. गरिबीचं दुःख आहे, भरपूर आहे, लाचारी बनवते. गरिबी आपल्या दुसऱ्याच्या हात पसरायला लावते. तुकोपर्यंत ठीक झाले जिने माझे पंढरीला. इतकं म्हणजे खराब जीवन, धिक्कार आहे जीवनाचा. तितकी गरिबी येऊ नये. तर ती सुद्धा गरिबी प्रारब्ध अनुकूल झाले तर थांबत नाही. दुसरं दुःख आहे पापाचं. माणसाला पापाचं दुःख आहे मला सतवतंय. कारण जी कर्म आपण करतो ती चांगली का वाईट हे आपल्याला कळत नाही. आणि मग ती नाथबाबा सांगतात जी कर्म केली ती आपल्याला भोगायला येतात. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे केली. जी कर्म केली महाराज ती भोगल्याशिवाय राहत नाही, सुटत नाही. आणि म्हणून तीच कर्म आपल्याला पुन्हा फळ देण्यासाठी येतात. ती चांगली असो का वाईट असो. पण पापाचं कर्म आपण जे वाईट कर्म करतो महाराज ते एक दिवस तरी आपल्याला फळ द्यायला येणार, मग चांगलं किंवा वाईट. विठ्ठल 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 स्वर्गा पुण्यात नके पापे ये, पापात नके पापे नरका जायचे. मग माते येणे पाविजे शुद्ध फळ. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य केले. चांगलं पुण्य केलं, यज्ञ यागादी क्रिया केली. दशरथ राजाच्या जीवनात सुद्धा मला पापामुळे संतती होत नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी यज्ञ याग केले आणि त्याच्यानुसार त्याचे ते पाप संपलं गेलं आणि त्याला सुद्धा पुण्याने पुन्हा पुत्र संतान. म्हणजे पापाचं सुद्धा दुःख यज्ञ यागादी क्रिया ते तंबुक्त्वा स्वर्ग लोकम विशाल शिने पुण्यमध्ये लोकम विशाल. हे सर्व काय केलं की स्वर्गाच्या वाटेने ते पुण्य गेलं की ते पाप संपलं जातं. पापाचं सुद्धा दुःख जास्त दिवस, त्याला पुराण साक्ष आहे महाराज. जगात दोनच होलसेल व्यापारी झाले पापाचे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक अजामेळ, मागे फरक सांगितले महाराज. पण आज पुन्हा तुम्हाला सांगून जातो की मागे सांगितलं येते मी की अजामेळ जास्त पापी आहे की वाल्याकोळी. सर्वात जास्त पापी कोण? अजामेळ. आता तुम्ही फसणार नाही. काही लोक म्हणतात की वाल्याकोळी पापी आहे, मान्य आहे आम्हाला, पण वाल्या कोळीपेक्षा अजामेळ जास्त पापी. मागे फरक सांगितला. वाल्या कोळीने फक्त आपला धर्म पाळला, पत्नीचा पोरं आपल्या मुलाबाळांचं पोट भरणं याच धर्मासाठी त्यांनी फक्त हत्या केली होती, बाकी काही नाही. पण अजामेळाने वारकरी संप्रदायात जन्मून सुद्धा ब्राह्मणाच्या कुळामध्ये चोरी केली होती, मारपीटही केलं होतं, जे नको ते वाईट धंदे केले होते. पण मला वाटते सर्व मार्गाचा खच जर कुठं पापाचा पडला असेल तर, पण त्याचा सुद्धा उद्धार जर पुराण केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा तर पाप आमचे नाहीत, त्याच्यापेक्षा पाप आमचे. मग मला सांगा, पापी जरी असेल, हे दुःख आहे 2 नंबरचं, तरी सुद्धा यज्ञ यागादी क्रियेने पाप संपून जाऊ शकते. पण सर्वात मोठं दुःख आहे मला, सर्वात मोठं, की ज्याला काही केलं तरी संपत नाही महाराज, त्याचं नाव आहे जन्म मरणाचं दुःख. तो बऱ्याच कधी कधी कंटाळून सांगतात की किती वेळेला जन्माला यायचं महाराज, नित्य व्हावे किती वेळा, म्हणून ये जीव भ्याला शरण. विठोबाला शरण गेलो किती वेळेला जन्माला यायचं, मरायचं किती वेळेला. किती जन्म झाला फेरा गणित नाही दाता, पडिलो आवर्ती भोरा वैसा वर्षा थोर माया जाण. किती तरी वेळेला याच गटारामध्ये पडत आलो. फक्त एकच आम्हाला त्याची किंमत कळली नाही, ते जन्माची किंमत कळली नाही, त्या मरणाची किंमत कळली नाही. तुकोबर हे सांगतात, असं एकच वेळेला जन्माला यावं आणि अशी कीर्ती करावी की पुन्हा त्याला मरायची गरजच नाही. ते एकच असं जन्म मरण संपवणारं काय असेल महाराज, तर ते आमच्या विठ्ठलाचं नाम आहे. ते नाम जर घेतलं तर करतं काय, आपण आता पहिलं चरण तुटे भव रोगा
त्याच्यासाठी सर्व स्टेप बाय स्टेप चाललंय. आता एकाच चरणावर कीर्तन संपवलं असतं, पण त्यांनाही समजलं पाहिजे. ते म्हणतात बाबा लवकर आपल्याला 5 मिनिटं अगोदर निघायचे, गाडी कितीलाही सुटली तरी टायमात पोहोचवणार. तुटे भरू इथे आपल्याला पाहायचंय महाराज. एक जन्म मरणाचं दुःख आहे, हे कशाने संपत नाही. अजून समज जातो महाराज, रोग चांगला की वाईट? रोग चांगला वाईट, बरं तो असावा की जावा? लगेच जावा की काही कालांतराने जावा? लगेच जावा. मला सांगा, या युगामध्ये असा एक तरी माणूस असेल का की ज्याला काहीच रोग नाही? एक तरी व्यक्ती आहे? बरं त्यातून एखादा हा बोटवर करेल, नाही मला रोगच नाही. तुम्ही काय म्हणा, डॉक्टरी सुरू केली, आपलं डायबिटीस नाही, काही नाही, मी निरोगी आहे, पण रोग नाही असा एक तरी आहे का? पुनरपी जननम पुनरपी जननी जठरी शयनम हे संसारी. मग मला सांगा, जन्माला यावं जावं परत, याला तुकोबराय जर रोग म्हणत असतील तर आम्हाला मोज वाटायला पाहिजे का? मातीच्या उदर कोहरी पचोरी विष्ठेच्या रात्री उकडुनी नो मासवरी जन्म जन्मोनी मरते. किती तरी विलेला मार्ग मी तितका मृत्यू पत्करला, फक्त त्याची किंमत तुकोबऱ्यांना माहिती आहे, आम्हाला नाही. तुकोबऱ्यांनी सांगितलं की परत आता असं यायचं नाही महाराज, आणि परत तर अजिबात नाही, पण आलो तर मात्र तुका म्हणे गर्भवासी असे याच्यातून नको, पण तू जर कृपा करशील वदनी तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रबरी भय प्यायचे. अरे मुखात तुझं नामस्मरणाचे मला भय कशात आहे? म्हणजे रोग आपल्याला नसावा या मताशी आपण सर्व आहोत. रोग लवकर जावा या मताशी सुद्धा, आणि रोगाला औषध सुद्धा महाराज कमी किमतीची असावी. मला एकाने परत सांगितले, आमच्याकडे आहे कामाला, म्हटले गेले औषधाला बाबा, पण तिथे त्यांनी 300 रुपये मला वाटले, तो बोला 3000. म्हणजे तशी चिठ्ठी परत आहे, अजून चार्जेस लंगडले तरी चालेल, पण 3000ची औषध घ्यायची. मग मला सांगा, रोग लवकर जायला पाहिजे, आधी तर तो व्हायलाच नको, पण रोगाशिवाय मनुष्यच नाही जीवन. तर प्रत्येकाला महाराज जो दुखिया प्रत्येक सुखिया कोई नाही, प्रत्येक जण जो देखील सो प्रत्येक जण दुःखी आहे, हे प्रत्येकाला रोग आहे. मग सांगा किती जणांचा जन्मपर्यंत संसार तुटला? तुटला किती जणांचा? ज्यांचा तुटलाय महाराज ते फक्त संत नाही. तेच सांगू शकतात, मागे बहुता जन्मी हेच करीत आवा होता पसरली दुःखे पिडलेली होत्या. मागच्या अनेक जन्मात मी हीच कामं केली, पण आमच्यासारखा जन्म नाही महाराज. सर्व काही केलं आणि आमच्या मला किती जन्म झाला फेरा, आणि त्यांचे मागे बहुता जन्मी हीच करीत आलो आम्ही. हे तुकोबरा याची साक्ष देतात की आम्हाला जन्म मरणाचं दुःख अजिबात नाही. संचित क्रियमान भाऊ याच्यात थोडंसं विचार करायचा आपल्याला. संचित म्हणजे नक्की काय? गवळणीच्या रूपकात सांगतात, संचित ते शिळे लोणी याची केली धुळदाणी बाई तुझ्या कानाने.
संचित हे आमचं शिळ लोणी आहे. मागच्या जन्मातलं काय उर्वरित भोगायचं राहिलं होतं पेटीत ठेवून ते तसंच घेऊन आलो ना, त्याला संचित म्हणायचं. आता व्यवहारिक दशेत सांगतो, शेतीमध्ये जे आपण भात पेरायला जातो त्याला काय म्हणायचं? क्रियमान. आता पेरतोय ते क्रियमान. आता भूक लागली म्हणून आपल्याला थोडं काढण्यासाठी किंवा दळण्यासाठी काढलं त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि मुडावणी बीज काढिले मग निर्वाळ भूमी पेरिले. आपल्याला साठवून ठेवतं, 4 महिने पावसाळा आहे मग साठवून ठेवलं त्याला काय म्हणायचं? संचित. थोडे थोडे फरकाने शब्द आले. बँकेत पैसा येते काय? संचित. आज आपण विड्रॉल केले, थोडेसे काढले खर्चाला, त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि नोकरीला गेलो क्रियमान. सकाळी कामाला गेलो, थोडे कमवून आणले, हे काय? क्रियमान. थोडंसं खर्चासाठी काढले, हे काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि थोडंसं बँक बॅलन्स ठेवलं, जास्त पगार आला होता म्हणून आता 7वा 8वा वेतन झाल्यानंतर मग तो जास्त ठेवला, त्याला काय म्हणायचं? संचित. मग जे ठेवलं होतं तर माणूस दुसऱ्याचं अकाउंट खोलेल का आपल्याच अकाउंट काढेल? हां, सायबरमध्ये गेला तर ते दुसऱ्याचं होऊ शकते, पण आपण आपल्याच अकाउंट काढू शकतो. तसं मागे जे कर्म केले ते आपल्या अकाउंटला जमा संचित रूपाने राहिले. आणि संचित रूपाने राहिले तर ज्या ज्या वेळेला परिस्थिती आपली बदलते किंवा भोग द्यायला ती येतात. एक 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 त्यातलं येत जाते. आणि मग माणूस म्हणतो दररोज हरिपाठ करतो महाराज, दररोज कीर्तन करतो, माझ्या वाट्याला असं. आताचा कार्यक्रम नाही तो, मागं केलेला हरिपाठ होता कामाला आला काही लोकांचा. आणि तो आज त्यांना महाराज काही न करता त्यांचं प्रारब्ध त्यांना अनुकूल असते महाराज. तर याच्यातून देव सुद्धा सुटला नाही. 31वा अध्याय भागवतच आहे महाराज. सुरुवातीचे 14 श्लोक जर वाचले तर भागवतकर सांगतात 21व्या अध्यायात त्याला जन्म मरण सुद्धा येणार नाही. भगवान श्रीकृष्णाचा वियोग सांगितला. कर्म गती तळेना, बाण लागला जगत जीवना, कृष्णे सांडिले गोपांगना, थोर प्रारब्ध नारायणा. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा प्रारब्धाने तो बाण मारून घ्यावा लागला. जर त्याला तो प्रारब्ध सुटत नाही, आमचं काय सुटू शकतं? फार सुंदर विवरण आहे त्याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला निजधामाला जायला निघतात, दारोगला समोर बसवतात. सर्व समोर असले तर सांगतात की आता मला थांबायचं नाही, पण जायचं कसं? भगवान श्रीकृष्ण गेला असं कधी सांगू नये. कीर्तनकारांनी सुद्धा तो वैकुंठाला गेला असं सांगू नये. आमचे भागवतकर सांगायचे की गोकुळातून इकडे आला तर सांगा, पण तो गेला म्हणून वरती वैकुंठातून यायला तो गेलाच कुठे वैकुंठात? फक्त आमच्या जो आहे का नाही? पुंडलिकाच्या भावा गोकुळी निज प्रेम भक्ती भक्ता ह्यासे म्हणतसे करा विठ्ठल स्मरण. तो गोकुळातून आला, आम्हाला सुख द्यायला आला. म्हणजे भगवान सुद्धा महाराज प्रारब्धाने कर्मे दशरथे वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वनवास वियोग लढला सीतादेवी, कर्मे दुर्योधनादी रडी नासले, कर्मे पांडव महापंथे गेले, कर्मे सिंधुजळ शोषिले, नवश झाला सर्परेखा. किती जणांनी माझ्या कर्माच्या प्रवाहामध्ये वाहत गेले, पण एकालाही या कर्माने सोडलं नाही. पर्येशी गवारा सादर, करते निर्वंश झाले
एक दृष्टांत घडलेले आहे, हकीकत आहे, सत्य कथा आहे. प्रारब्ध तसं कुणाला सोडत नाही, जे वाईट केले ते भोगल्याशिवाय सुटत नाही महाराज. मग ते कोणाचंही प्रारब्ध असेल, प्रभू भगवंताला जर बाण मारून घ्यावं लागतंय, भगवान श्रीकृष्ण आपल्या पायामध्ये हे केलेलं मागच्या 7व्या जन्मातलं कर्म वालीला पाठीमागून मारलं 7व्या अवतारामध्ये. पुढील या सुधार्थ शिकवती भावार्थ रामायण. सोयी अधर्म वागविती तया मूर्खाची वाचा बदती कोणी वर्णावी. सुग्रीवाला सांगतात, अरे पुढीला ना स्वधर्म वाल्या तू शिकवतेस, वालीला सांगितलं, पण स्वतः मात्र भावाच्या पत्नीला नेऊन ठेवलीस. हे तुझ्या अधर्मासाठी तुझं तोंड बघू शकत नाही, पण केलेलं वाईट कर्म 8व्या अवतारात तोच वाली माझा व्याध झाला. केलेली कर्म झाली उपजले मेले ऐसे बाण लागला जगत जीवना. हे नारायण प्रारब्ध. कर्माची गती महाराज, शरीर कर्माधीन, रानो राणी धर्म हिंडे वन. धर्मराज सुद्धा महाराज वनामध्ये हिंडत होता, हे त्याचं कर्म आहे. प्रत्येकाचं कर्म त्याला सुटत नाही. पण आजच्या काळातलं कर्म सांगतो, घडलेली कथा आहे म्हणून सांगून जातो. विठ्ठल विठ्ठल गुजरात आपला त्यावेळी देश स्वतंत्र नव्हता. 15 ऑगस्ट 1947 अगोदरची कथा आहे. एक व्यापारी व्यापार करण्यासाठी यायचे. आपल्या इथे कापूस आणायचा लाहोरवरून. तेव्हा लाहोर आपल्या भारतावर इन्क्लूड होता, एकत्र होता. तिथून लाहोरवरून आणायचा आणि गुजरातला तो कापूस विकायचा. पण हा धंदा त्याला नंतर करता येईना व्यवस्थित. कोणतरी सहकारी असावा. मग त्याने सहकार्याला घेतला. आपण तसे एक मित्र, जर मला हेल्प कर. तो म्हटला माझ्याशी पैसा नाही. तर भागीदारी करायची म्हणजे नुसती मोकळ्या हाताने नाही. त्या काळामध्ये सोन्याचा भाव जवळजवळ मला वाटतंय 50 रुपये काहीतरी तोला असेल त्या काळात. आणि तिथून ते यायचे लाहोरवरून. त्रास व्हायला लागला. हा मित्राला बोलला, तुझा पैसा नको, काही नको, फक्त मला हेल्प कर, मदत कर. तू फक्त तिथून माल उचल आणि गुजरातच्या मार्केटला नेऊन विक. जो होणारा सौदा आहे त्याच्यामध्ये काय व्हायचे 50-50. 50% तुझे, 50% माझे. पण मला नियती कुणाला तशी काही करील सांगता येत नाही. फार विश्वासाने त्याने आपल्या मित्रावर भरोसा ठेवला. एक पैसा न घेता त्याचं मार्केट चालू झालं. आणि त्या काळात महाराज त्याला 1 लाख फायदा झाला. हा लाहोरला थांबायचा, माल पाठवायचा, हा गुजरातला विकायचा आणि 1 लाखाचा फायदा झाला. आजचे ते अब्जाधीश म्हणा, 47 अगोदरचा भाव आहे तो. एवढा भाव, 1 लाखाचा भाव आला. म्हटलं आता काय तो बघायला, माल विकताना काय तो पाहायला येते. दुर्बुद्धी झाली महाराज. मी फक्त प्रारब्ध आणि कर्म कसं सोडत नाही ते सांगतो तुम्हाला एका दृष्टाने. मग पुढे आपल्याप्रमाणे वेळ भेटलं तर सांगेल. 1 लाखाचा फायदा झाल्यानंतर बुद्धी फिरली आणि त्याने काय केले, त्यातले 90,000 आपल्याला ठेवले. राहिले किती? 1 लाखातले झोपले नाही ना, 10,000 राहिले. ते 10,000 घेतले आणि कोणाला दिले? त्याच्या घरी दिले. सॉरी, 10,000 त्याला द्यायचे होते आणि 90,000 ह्याला घ्यायचे होते. तर प्रॉब्लेम असा झाला, दोघे एकाच शाळेमध्ये, आम्ही एका आश्रमामध्ये झोपले. झोपल्यानंतर वाईट बुद्धी सुचली. म्हटले हा तसा मानणार नाही. फायद्यासाठी जर आलेला की आपला मालक आहे तो तसा. व्यापारी देशामध्ये आम्ही दोघे सारखेच, पण लाख रुपये याला आता द्यायचे नाहीत. हिशोब झाला. एक काम करा, एक दुधाचा ग्लास आणला. मला तुम्हाला मालक दुधाचा ग्लास आणतो. त्या दुधाच्या ग्लासामध्ये विष टाकला. विष टाकलं आणि जो आपला ज्याने आपल्याला मार्गाला लावलं होतं महाराज, ज्याने आपले उपकार केले होते, त्याला तो विषयाचा ग्लास. कर्म बघा किती जाण. आपल्याला सर्वांना जुनी कर्म माहिती आहे महाराज. ती गायीची मान कापली, आपल्याला ते आपल्याला पाहिजे नाही. फक्त नवीनमध्ये तुम्हाला सांगतो, एका 5-10 मिनिटाच्या अंतरामध्ये व्यापारी खलास. या विषयात एवढा प्रभाव होता की जास्त वेळ तक धरला नाही, ती ठेवला नाही आणि तो संपला. संपल्यानंतर याला वाटलं की आता काय करावं. कोणती व्यवस्था त्यावेळी होती नव्हती. स्वतः घरी गेला. त्यांना अचानक ताप आला. आम्ही दोघं एका आश्रमामध्ये थांबलो. तो ताप काही केल्या बरा होईना. वरचे 10,000 रुपये घेतले, त्याच्या पत्नीच्या हातात दिले
आणि तुमचे मालक त्या आश्रमात संपले. तो देह मी काय केला त्यांचा, तिथे प्रेताला मी अग्नी दिला. इथपर्यंत आणू शकत नाही. पत्नीचा विश्वास होता मला त्याच्यावर. आणि विश्वास महाराज या सर्वात मोठं पाप पूर्ण महाराज असेल ना, ते विनाशाची वागणूक प्राणी असेल. सर्वात मोठा अविश्वास दाखवणं दुसऱ्यावर महाराज हा सर्वात मोठं पाप. देऊन आला 10,000. पत्नीने विश्वास ठेवला. म्हटले बरं झालं की 10,000 जरी भेटले, दुसरा कोण चांगला असता त्याने सांगितलं फक्त 20,000 भेटले. 10,000 तुमचे, 10,000 माझे. 20,000 ते 10,000 घेतले. परत आला आपल्या भारतामध्ये. आता म्हटलं मोठा धंदा करायचा. आपल्या हातात आता किती पैसे आहेत? 90. आपल्या नाही त्याचे 90,000. आता म्हटलं धंदा जास्त व्यापक करायचा. आणि नेमकं त्याच्यामध्ये घर वगैरे सर्व तयार केलं. पैसा वाढत गेला. त्याच्यातच लग्न केलं आणि मुलगा झाला. पण मुलगा जन्मल्यापासून आजारी. कुणालाही बाबा प्रारब्ध सांगू नका. माझंच मी भोगतोय. मी विचार करतो की मागच्या जन्मात मी काय केलंय. अजून मी आठवतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे जे वाईट करतात त्याने असंच केलं असं म्हणायचं नाही. काय दुसरे असू शकेल. पण विचार करायला लागला. मुलगा झाल्यानंतर आनंदी आनंद. पण आजारी दररोज. जसलोक हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, जेवढी हॉस्पिटल होती अमेरिकेपर्यंत फिरवली सर्व. आणि फिरवल्यानंतर तरी मुलाला अजिबात फरक नाही. जैसे थे. मुलगा काय सुधारायचं नाव घेत नाही. जवळजवळ सर्व टोटली खर्च 89,500 झाला. त्या काळात किती झाला? 89,000. ठेवले होते किती? राहिले किती? बरोबर आहे. आता राहिले 500. एवढा खर्च झाला. मुलगा बरा होत नाही. आणि गेला आणि घरामध्ये त्या मुलाला विचारलं रागाने, करू काय? तुझ्यासाठी अख्खी वाट लावली सर्वाची, पण तू बरं व्हायचं नाव घेत नाहीस. मुलग्याला त्यावेळेला वाचा फुटली बोलायला लागला. अजून 500 रुपये शिल्लक आहेत. ते 90,000 जे बुडवलेस दिले नाहीस त्यातले अजून 500 मी मेल्यानंतर माझ्या प्रेताला लाव. ते 90,000 तू मोकळा. विठ्ठला विठ्ठला. महाराज स्वप्न जागृतीत स्वप्नात कुठेही आपल्याला कर्म सोडत नाही. तुम्ही देश त्याग करा, दुसऱ्या देशाला जा, कर्म बरोबर येणार. ताण्या गाईच्या वासरासारखे कर्म आपला पाठला करतात. मग ते उजेडात करत अंधारात करतात. पण तीच कर्म जेवढी आपण भगवत दृष्टीने करू, चांगल्याच्या दृष्टीने काहीतरी करू, तेव्हा तीच माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत तर या कल्पाचे महादीप पातलो प्रभू. माऊली सांगते अनेक जन्मामध्ये मी चांगली कर्म केली, आज मला फळाला आली. पूर्वजन्मे सुकृते थोरे केली, ती माझी फळाळशी आली. परमानंद आजी काहीतरी चांगलं केलंय माझं, त्याचं फळ द्यायला आलं. संचित प्रारब्ध हे सर्व संपवलं आम्ही. ते भोगून संपवल्यानंतर कसे संपवलं. आमच्या जन्मात शिल्लकच राहिलं नाही. पण राहिलं नाही कशाने शिल्लक, आपण कसं दुसरं शरीर ऐसे विठोबाचे नाम, 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 ऐसे विठोबाचे
उच्चारिता खंडेयन जन्म ऐसे हे सर्व चरणाला लावायचे आपल्याला. तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम, संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम. अनेक प्रमाणाने विचार केला तर विठ्ठल नाम मात्र ज्याने मला घेतलेले महाराज त्यांचा जन्म मरण संपलेला आहे. यज्ञ यागादी क्रियाने अनेक काही जरी केलं तर जन्म मरण कर्म आणि धर्म आचर्य जया लागी, साधक शिल्ले साधन साधता आबागी, गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारित म्हणा येत आशले माऊली चालवत महाराज. की कर्म धर्म आचर्य काही केली तरी पण विठ्ठल नामामध्ये जर असतील तर महाराज ते कर्म सुद्धा ब्रह्मरूप होते महाराज. कुठलं कुठलं कर्म सांगतो, संसार कर्म आपल्याला लागलेलंच आहे. महात्म्याने सांगितलं ते कर्म सांडायचं नाही महाराज. गोपीच्या हातामध्ये महाराज दुधाचं भांड आहे. कर्म कुठलं ज्यांचं भरीला उलंडणी विष पानियाची गोविंदाची चट, त्या दूध विकायचा धंदा करत होते महाराज. गवळी याचे ताकपुरे कोण पोरे चांगलं, म्हणजे इतकी वाईट होती. हातात दुधाचं भांड आहे. अजून सांगू का, डोक्यावरती माठ आहे. पण या माठात कोण आहे? गोविंद घ्या कुणी दामोदरी घ्यावे, तो हसती मथुरेच्या तुका म्हणे हसीजन नाही कान ते ठाई. कर्म कुठलंही असू द्या महाराज, ते 26 भक्तांची लक्षण आहे महाराज. आता आपल्या उच्चारीचं काय आपण घ्यायचं नाही कारण वेळ होऊन जाईल. पण कुठलंही कर्म हातात असू द्या, कर्म कधीच आडवं येत नाही महाराज. उलट जे जे कर्म करत असताना नामस्मरण केलं महाराज तर ऐसे विठोबाचे नाम जेविता दळिता कांडिता गाई, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला काबामध्ये काम काही म्हणाला रामरा, जाई एवढं करत असताना त्याचं नामस्मरण केलं. दृष्टांत सांगत नाही, फक्त त्याचं नाव सांगून जातो. कुणाचा तुम्ही विठ्ठल नावाने संसार संपवलेला आहे का? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजम अख्खा अजून सांगून जातो. नाम प्रल्हाद उच्चारी उचलून घेतला कळीवरी भक्त देवाला, नाम बरवयावर म्हणत नाम स्मरे नीलकंठ. सर्व सांगू का? म्हणजे वाल्या कोळी पापी हे सर्वांनी मला नामस्मरण केलंय, पण त्यांची सुद्धा जन्म मरणाचे फेरे त्याने सुटले. याचा अर्थ नामस्मरण ताकद आहे महाराज, हे नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. दुसरी बाजू सांगून जातो, कधी कधी नामस्मरणाची बरोबरी साधनं करायला जातात. लक्षात घ्या, नामस्मरणाची बरोबरी. पण मी बरोबरी नाही म्हणत. काही काही साधनं नामापेक्षा श्रेष्ठ बनायला जातात. श्रेष्ठ सोडा, पण नामाच्या बरोबरी सुद्धा करू शकत नाही. शतांशाने सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एवढं नामस्मरण श्रेष्ठ आहे. ज्यांनी घेतलंय त्यांना विचार. प्रत्येकाने नामस्मरण घेतलंय. नामस्मरण सर्व तुकामणी आयस आहे श्रेष्ठाचार, नाम याची सार विठोबाची. सर्वात श्रेष्ठ नामस्मरण आहे. ज्यांनी घेतलं त्याचा भवशंकर संपलेला आहे. विठोबाचं नाम महाराज याचा अर्थ तुकोबारेचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. अनेक नावाने जरी कधी नामदेवाचं जास्त आपण तुम्ही नामदेवाचे जर अभ्यासले तर त्याच्यात केशव नाव आलं महाराज. केशव म्हणते माझी स्वामी ते नाशी तो क्लेशाते म्हणून, किंवा केशवाचे ध्यान धरून यांतरी गोरोबा बाबांचा अभंग आहे. पण तुकोबाराने जास्त वेळेला आपल्या गाथ्यामध्ये उल्लेख केला असेल कुठला? विठ्ठल नामाचा. नवे नवे ते आमचं जीवन आहे म्हणून नाटक सांगतात. विठ्ठल रामचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. इतकं मला श्रेष्ठ साधन आहे. मला नंतर 2 भेद सांगायचे. आपल्याला 15-20 मिनिटं हातात उरले आणि पुढे निघायचे. मला कळत नाही मी कधी निघालो पुढे तो. परंतु एवढं निश्चित महाराज या नामस्मरणाने सर्वांचा संसार विठ्ठल नामाने संपवला. तुकोबारा शब्द जगाचा संपला की नाही मला माहिती नाही, पण या विठ्ठल नामाने आम्हाला काही जीवनात कमी पडू दिलं नाही. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेय. अजून काय होतंय? अभंगाचं 3रं चरण.
जय श्रीराम आता जरा आपली बाजू चालून जाऊ द्या. आता भरपूर झाले कारण आमचीच टीम आहे म्हणून चालू. बसवू न शके पाप जा येते विधतो ताप. पाप आणि तापाचा संबंध सांगतो महाराज. पाप 3 प्रकारचे आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. हाताने एखाद्याला मारणं कायिक पाप, एखाद्याला वाणीने दुखावलं जाणं वाचिक पाप, आणि मनाने त्याचं वाईट चिंतन करणं हे मानसिक पाप. पण तिन्ही पाप इतर संत समागमामध्ये नामस्मरणे जातात, इतर ठिकाणी जात नाही. तर गंगा पापम शेषी तापम इथे जातात पण ते पुन्हा येतात. याचा अर्थ कार्यासहित कारणाची निवृत्ती होत नाही. लक्ष देऊन ऐका. कधी कधी मला सांगा, कारण संपावं का कार्य संपावं? उदाहरण देऊन सांगू आपण. कारण संपावं, बरोबर आहे. वरी वरी उदक घालीजी, वरी वरी पालवी पुरी मुळी उदक घालीजी, तरी कैसेरी ना शुनिजे तया वृक्षा. वरती दररोज पाणी घालतो, मुलाची पाणी घालतो आणि पालवी फक्त तोडतो, त्या वृक्षाचा नाश होईल. पापाचा समूळ नाश व्हायचा असेल तर कारण संपलं पाहिजे. आपल्याला जर संसार वाढवायचा नसेल तर मुलं संपावी का पत्नी संपावी? संपूच नाही तसं माझं नाही. मी कार्यासहित कारणाचा नाश सांगतो. मग कारण संपवलं की पुढे उत्पत्ती. मग मला सांगा, ज्या ती कारण शिल्लक राहते, वस्तू आहे, याचा अर्थ पापाचा समूळ नाश तीर्थक्षेत्र करत नाही. माझा सिद्धांत येते. अष्टादशी पुराणशी व्याससे वचनम द्वयम. परपिढा पाप आहे आणि दुसऱ्याला सुख देण्यामध्ये पुण्य आहे. हे दोन्ही शब्द व्यासाने 18 पुराण सांगितले. दुसऱ्याला पीडा करणे म्हणजे पाप आहे. ते शब्दाने करा, वाणीने करा, कारण मनाने करा, तर ते पाप आहे. आणि जे करत असतील तर ते पाप कशानेही जात नाही. तर संत महात्मे सांगतात आमच्याजवळ राहत नाही. कारण त्या पापाचा नाश करणारं साधन महाराज मजबूत आमच्याजवळ नामस्मरण आहे. त्याच्यामध्ये पाप राहत नाही. वसवू शके पाप. तशी 4-5 पाप आहेत. पण आता अग्नदाने, गरदाने, धनधारा अपहरणे, घाला घालू दे मारणे, शस्त्रपाणी होणे, पदार्थ किती पाळव तरी मला होणार नाही. दुसऱ्याच्या घराला आग लावणे पाप, दुसऱ्याला विष घालणे पाप, दुसऱ्याची पळवून नेणे पाप, हातात हत्यार घालवणे. एकारीच ठेवलं तर त्याला किती सजा झाली होती. हरिण मारलं तरी पण सजा होते. म्हणजे ती पापच आहेत, पण ती तशी करू नये. त्याच्यामुळे सुद्धा ती पाप वाढली. पण इथे तुकोबरे सांगतात, आमच्या स्वप्नात सुद्धा आम्ही पापाची वासना येऊ देत नाही. त्याचे वसवू न शके पाप जा येते ताप. तापाचे तसे 5-6 प्रकार आहेत. पण भूती उपद्रव दिला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ते दाहदाला, आधी भौतिक बोलीला होता. आपला शेजारी दररोज शिव्या देत असेल, बरोबर वागत नसतील, समजायचा आधी भौतिक ताप आपल्याला आहे. दैवी वृष्टी का अनावृष्टी, पाऊस जास्त पडला का कमी पडला, राजकीय लुटीला झाला कष्टी, 2000ची नोट बंद झाली, आगीने जळदा नावरे संकटी आग लागली, तो आधी दैविक त्रिशुद्धचा ताप, तो दैवाचा ताप. आणि रोग येणं दुःखावधी, देही प्रगती रोग व्याधी. एखादा मोठा रोग व्हावा, तो बराच न व्हावा, किती चांगलं वाटतंय, तो आध्यात्मिक ताप.
पण हे तिन्ही ताप निळोबरे सांगतात संत संगतीमध्ये जातात. राहत नाही एवढं, पण एकच ताप सांगतो महाराज. ते सर्व ताप देणारे आपल्याजवळ 3 आहेत. श्लोकांनी सांगतो तुम्हाला, 2 श्लोक सांगतो. कुग्राम वास कुलहीन सेवा. कुग्राम वास कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखश्च भार्या, विध्वश्च कन्या मूर्खश्च पुत्र, ही अग्निविना दहंती षड. ही 6 गोष्टी मला अग्नीशिवाय जाळतात. मूर्ख पुत्र असू नये जन्माला, गांधारीच्या पोटी शतमूर्ख. मूर्ख पुत्र जन्माला येऊ नये, कन्या विधवा होऊ नये महाराज. आपली पत्नी हरिपाठ म्हणणारी नसावी, म्हणजे घरचा हरिपाठ चांगलं म्हणणारी असेल. मूर्खश्च तोंडाळ नसावी. ही घरात नसली ना तर तो ताप संपला महाराज. आता तो धृतराष्ट्र सांगायला आपल्याला वेळ नाही, पण संसार ताप दख्खानं त्रयी विश्रांती हेतवा. संसार तापामध्ये 3 गोष्टी आपल्याला विश्रांती देतात. अपत्यांचं कलत्रपचे संत संगती ये वच. आपली सोयरे राहिले, आपला मुलगा आणि संत संगती, या 3च गोष्टी आपल्याला तापातून निवारण करू शकतात. बाकी कोण करू शकत नाही. फक्त माया थोडी सांगायची आणि 2 वाद्यांचा फरक सांगायचा आहे. मध्यंतरीला भजन घेऊ. विठोबा विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार जाय त्रिविध तोताप, तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. मायेवर थोडं बोलायचे महाराज, कारण या मायेने सर्वांना छेडलेले महाराज. नाथरांचं एक भारूड सांगून जाते. जोहार मायबाप जोहार. ही संत सभेची आली महाराणी, ती सांगते महाराज, माझ्या धन्यास करमत नव्हते, मग मी येऊन इथे काय केले जी मायबाप. माझे धने एकुलते एक होते, तयाशी करमत नव्हते, म्हणून मी संत सभेशी आले की जी मायबाप. मी येऊन येते काय केले, धनेशी थापटून निजविले, एवढी जगडंबर उभी केली प्रिसप्ता त्याजीचे मायबाप. जे माझं मागे टाकूनी, धनेशी जाते मोहरुनी, तयाशी टांगीशी धरूनी, ओढत आणली की जे मायबाप. माया सांगते मी सर्वांची जिरवली, सर्व माझी पहिलं कुणाचे जिरवले. ओढणी आणले कोण कोण सकळ, ऐके त्यांची नावे सकळ, विश्वामित्रासारखा ढिसाळ ओढून आणला की जे मायबाप. पहिल्या सर्वात मी विश्वामित्राला खेचून आणला. त्याला जास्त मायेला त्रास दिल्याबद्दल त्याला गर्व होता आणि विश्वामित्राला असा रडवला बेनकेच्या पाठी लावून मायामध्ये त्याला मी सोडला नाही. ऋषी माझी पराशर, तो म्हणजे शास्त्र पुराणे निर्भत्सी फार, मग दिवसाच करून अंधकार धिवरीशी रतविला की जे मायबाप. सरद ऋषी मध्ये पराशर ऋषी, तो पण मला शास्त्र पुराणात जास्त बोलत होता. माया सांगते त्रोटक सांगतोय आता. मग दिवसात अंधार केला आणि त्या मत्स्यगंधेच्या वेळी गंगेच्या तीरावरती सुद्धा त्याला मी फसवलंय माया म्हणते. आणि तिच्या पोटी जन्म झाला महाराज व्यासांचा. मायामध्ये त्यालाही मी सोडलं नाही. सर्वात देवर्षी मध्ये नारदू, तो बहुत होता म्हणजे मरदू, म्हणजे द्वारके माझे उतरीला मधू 60 पोरे व्याला की जी मायबाप. नारदाचा गर्व हरवला, तो जास्त गर्व करत 60 पोरं त्याला करायला लावलं. वायुसुका हनुमान, तो मजशी परी बहुत गुमान. हनुमान मला मीच जरा श्रेष्ठ आहे. मग मकर ध्वजाच्या वेळी विचकून दात पाडीला की जे मायबाप. घामाने झालेला पुत्र त्याला तिथं पाडून टाकले. अशा अनेक जणांचे मी हालत करून टाकले माया म्हणते, पण हरिभक्ताच्या वाटेला जात नाही. तो का म्हणे माया होय दासी लागे पाया. अशी सभा बसली ती महाराज. आता मोठी कथा पण मला तेवढी नाही सांगता येणार. आणि ती सभा बसलेली असताना त्रिलोकातली अशी मोठी, विष्णूने आपली त्रिलोकतम असं नाव दिलं होतं आणि तिचा वर लग्न मांडलेलं होतं. तर नारदांना काम विजय म्हणून किताब मिळाला होता. आणि तो गर्व जास्त झाल्यामुळे नारदांचा सण होत नव्हता. विष्णूला सांगायला गेले, सर्वांना सांगायचं आता जरा फास्ट देतो. मग म्हटलं एक काम करा, तिचं लग्न करा आणि लग्न करताना तिला नवरा कसा पाहिजे ते विचारा. तिचा नवरा त्याने नारदाने हात पाहिला तर 14 भुवंडळाचा जो मालक आहे, भुवनाचा मालक, तो तिचा पती होणार होता. तिच्या हातावरचा भविष्य. 14 भुवनाचा मालक कोण?
तिचा पती यांनी उलट वाचलं भविष्य. बाबा तुमचं नाही सांगत की हिच्याशी जो लग्न करील, वाचलं कसं, हिच्याशी जो लग्न करील तो 14 भुवनाचा मालक होईल, हे आपल्याला भेटेल हा विचार होता. आणि तिथेच त्यांनी लग्न लावण्यासाठी स्वरूप पाहिजे. एरवी कन्या वरैते रूपम, कन्या फक्त स्वरूप बघते. आताचे सर्व बघतात ते मला माहीत नाही, पण ती रूप बघायची. माता वरैते धन, माता धन बघते आणि पिता विद्या बघतो. त्यानुसार नारदाने स्वरूप मागून घेतलं. अख्खं तोंड महाराज सुंदर, सोन्यासारखं तोंड देवाने दिलं, पण अख्खं शरीर त्याचं सोन्यासारखं, अख्खं शरीर सुंदर पण तोंडाकडे बंदर. शरीर सुंदर पण तोंडाकडे बंदर. वानराचं तोंड लावलं महाराज आणि त्याच तोंडाने वानर नारद महर्षी गेले. तिलोत्तमाने माळ घातली नाही. त्यावेळेला शाप दिला, जे माकड तू पुढं मला पाठवलं स्वरूपासाठी लग्नासाठी, पण तेच माकड दुसऱ्याची स्त्री हरवलं की दुःख होते तुला 7व्या अवतारात समजेल. आणि तोच अवतार तुझ्या कामाला वानरच येतील पत्नी आणायला, तो आज मला फसवलेस. तो शाप दिला त्यावेळेला नारदाने. पण त्यातून एक शिकायला भेटलं, तिलोत्तमाने सर्व लाईनीमध्ये पाहिलंय पण कोणाला हार घातला नाही, फक्त भगवान विष्णूला हार घातला. याचं कारण सांगतो. नारद महर्षी वैष्णव आहेत. नारद वैष्णवांच्या पंक्तीला जेवढे बसलेले आहेत ते एकाकडे मायेने ढुंकून सुद्धा बघितलं नाही. नारदा, अरे तू तर सोड, पण तुझ्या पंक्तीचे आहे ते सर्व टाळकरी त्यांना सुद्धा मी बघत नाही, एवढी मी घाबरते. तू का म्हणे माया हो ये दासी, इतरांना त्रास दिला पण त्यांना मात्र हाणून काढले. आपल्या वाटेला जाणार नाही, तिच्या मालकाचं नाव घेतलं पाहिजे. लक्ष्मी वल्लभा दिनानाथा, माया वाटेला येणार नाही. आता एकच सांगायचंय मला, ते भजन ओळखायचंय मला, की आम्ही सामान्य तुकोबरे वैद्य आहे. सामान्य वैद्यने तुकोबरे किंवा देव या वैद्यातला फरक नाही. फरक पाहिजे आणि सेवेला विराम द्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. 5 मिनिटात 3 मिनिटात उरकेल, चाल नाही झाली तरी चालेल. चालेल ना? सामान्य वैद्य आणि तुकोबरे किंवा देव हा वैद्य यातला फरक काय? औषधं दोघेही देतात. एकाच मेडिकल महाराज ते स्वतः बनवतात. संत महात्मे औषध स्वतः तयार करतात. संत एकांती वैसरी ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून. आम्ही मेडिकल तयार केलं नामाचं, आधी पहिलं नव्हतं. कृती आहे ते विष्णू आता सर्व नाही देत. आम्ही हे मेडिकल नामाचं तयार केलं. म्हणजे या मेडिकलचे मालक कोण आहेत? औषधाचे संत मायबाप. सामान्य डॉक्टर मग औषध तयार करू शकत नाही, औषधाची नावं लिहून देईल पण तयार करू शकत. हा पहिला फरक. हा वैद्य औषध तयार करत नाही, हा आमचे वैद्य औषध तयार करतात. दुसरा फरक, यांच्या औषधाची महाराज एक्सपायरी डेट असते. अमुक वर्ष चालेल नंतर ते घ्यायचं नाही, घेतला तर तो जाईल, औषधाच्या अगोदर घेणारा जाईल. म्हणजे एक्सपायरी डेट. संतांनी दिलेल्या औषधाची, नामरूपी औषधाची एक्सपायरी डेट आहे हातात. दुसरा, हा वैद्य आमच्याकडून पैसे घेतो आणि नाम फुकट संत सज्जनी ये जया पाहिजे ते. हे औषध फुकट आहे, चोकट आहे, पण कोण येत नाही, हा आमचा दुर्बळता म्हणायची. पण हे औषध फुकट आहे, त्याने दिलेलं विकत आहे. दुसरा, तो डॉक्टर महाराज औषध दिल्यानंतर घरी आरामात झोपतो, वैद्य मरू नाही तर. आणि आमचे संत रात्रभर जागे झाले, बुडत हे जन कळवळा. असे आमचे वैद्य आहेत, रात्रंदिवस आमची चिंता करतात, जागे राहतात, आम्हाला उठवतात. मग ते औषध देणारे, औषधाची एक्सपायरी डेट नाही, औषध देणारा मला जागा राहतोय. दुसरा, उद्या परत तो जर गेला तर त्याला त्याच किमतीत नाही, फुकट द्यायची तयारी ठेवली. दुसरा, हा डॉक्टर मरून जाईल, आमचा डॉक्टर 750 वर्ष गेले दिगंबर. अशा डॉक्टरांचं नाव घ्यायचं. ज्ञानेश्वर देव समाज श्रोते मंडळी, आमचे परम आदरणीय गावडे बाबा आहेत. देव समाज श्रोते मंडळी आहेत, माता भगिनी टाळकऱ्यांनी सुंदर साथ दिली, एकदम सुंदर. मृदुंगाचार्य सुंदर साथ दिली. सर्वांचे ते नतमस्तक होतो. अधिक बोलण्याने एखादा शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा बुद्धीचा दोष. जे काही चांगलं असेल माझ्या श्रीगुरुचा प्रसाद, वाणीला पूर्ण विराम करत टायमात सर्वांना भान ठेवणं गरजेचं आहे. चाल घे, जे काही नाही ते तुमचं. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल
करे पराक्रम